तुम्हाला असं वाटत नाही की एकनाथ शिंदेने तुम्हाला फसवलं? कारण ते झाल्यानंतर पण आज तुम्हाला आंदोलन करावं लागतं की. एकनाथ शिंदेने जेवढे टक्के, जेवढा आकडा म्हणता येत नाही मला तेवढा टक्का फसवले. जेवढा आकडा म्हणता येत नाही तेवढा टक्का फसवले. कुठं गेला सगळे सोयऱ्याचा कायदा लागू? साहेब आम्हाला कुठं मिळाले? आता आमच्या नोंदी काढायच्या कुठं? निजामाच्या काढा, लावा हैदराबाद गॅजेट, आमचं ऑटोमॅटिक लिगल. आणि जर हैदराबाद गॅजेटमध्ये माझं नाव नसलं तर आनंदाने बघा, मला दुःख वाटणार नाही. कारण जर खरोखर नसेल माझ्याकडे तर देऊ नका. पण साहेब हैदराबाद गॅजेटमध्ये आहेत आम्ही, कुणबी आणि मराठा एकच आहे. जर माझं ॲक्च्युली रेकॉर्ड नसेल तर मला देऊ नका साहेब, मला त्यात दुःख नाही. पण ॲक्च्युअली साहेब हैदराबाद गॅजेटमध्ये आम्ही आहेत. हैदराबाद गॅजेट लावा, आम्ही ऑटोमॅटिक निघणार सध्या आहेतच. शिंदेने फसवल्याची भावना आहे म्हणत तुम्ही? 100% साहेब. सगळ्या सोयऱ्या कुठं लावलाय? सगळ्या सोयऱ्या कायदा लावलाय कुठं साहेब? आम्हाला डबल पाळी आरक्षण, उपोषण करायची पाळी का? पण मग मनोजदांना तसं का नाही वाटत आहे? काय त्यांना नाही वाटत आहे. मी त्यांना सहज विचारलं, म्हटलं का हो, शिंदेने तुम्हाला फसवलं असं वाटतं का? तर ते म्हटले शिंदेना काम नाही करू दिलं असं मला बोलले. मग तुम्हाला काय म्हणणं? हा साहेब 100%, 100% साहेब. ड्रायव्हर बसला, स्टेअरिंग फिरवूच नको. ड्रायव्हर बसला, स्टेअरिंग फिरवूच नको. जाऊ दे पुढे खड्ड्यात मरू दे साहेब. ती काम फडणवीस साहेबांनी केले माग. शिंदे साहेब काय स्टेअरिंग वस्तुस्थितीचं प्रश्नच नाही. ड्रायव्हर जिकडे स्टेअरिंग फिरून तिकडे गाडी जाणार आहे, तिकडे मौत कुवाय जा गाडी जाणारच आहे साहेब. बरोबर. आता आपण असं म्हणू, एक शेवटाकडे आपण चाललोय म्हणून मला असं म्हणणं आहे की चला ठीक आहे, आत्ता कदाचित असं असेल की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, ते संपूर्ण सरकार रूल करतायत, त्यांचे आमदार आहेत, त्यामुळे ह्या बाकीच्या दोघांवरती किंवा एकनाथ शिंदेवरती त्यांचा निर्बंध असतील. पण मागच्या वेळी ज्यावेळी एकनाथ शिंदे स्वतः सीएम होते त्यावेळी काय झालं? मग हा मुद्दा आहे ना. मग तुम्हाला सांगितलं ना साहेब, फसवलं 100% साहेब. गाडी पाटील जाळ्यात सापडले का? हां पाटील जाळ्यात सापडले का? 100% त्यांनी गोड बोलून गळा कापला साहेब. गोड बोलून गळा कापला, गोड बोलून गळा कापला. त्यांनी मुंगीहून साखर खाल्ली साहेब, हत्तीहून लाकडं नाही फोडली. मुंगीहून साखर खाल्ली शिंदे साहेबांनी, हत्तीहून लाकडं नाही फोडली. आम्हाला फसवलं साहेब. त्यावेळेस माघारी लावलं. घ्या की हैदराबाद गॅजेट घ्या सर. ॲक्च्युली ज्याला गरज आहे त्याला द्या साहेब, आमचं दुःख नाही. Manikchand Oxyrich, proudly Indian.